मित्रांनो, आशा आशा हा एक अशा शब्द आहे ना, की तो शब्द आणि त्या शब्दाच्या मागे असलेल्या भावना जर आपण आपल्या मनामध्ये जागृत केल्या ना, तर एक चमत्कार आपल्या आयुष्यात घडून येऊ शकतो. आणि याचं मूर्तमंत उदाहरण जर तुम्हाला सांगायचं झालं तर ते तुमच्या समोर बसलंय. मी स्वतः ह्या आशा जर आपल्या मनामध्ये जर आपण पल्लवित केल्या ना, तर आपल्या आयुष्यामधलं जे स्थित्यंतर होतं ना, जे बदल होतात किंवा ज्या पद्धतीने आपल्या विचारामध्ये परिवर्तन घडून आपलं आयुष्य ज्या स्थितीत असेल त्या स्थितीमधून निघून बदलून आणि पलटून जाऊ शकतं. याची आज तुम्हाला मी पूर्ण कथा माझ्या स्वतःच्या आयुष्याची तुम्हाला आज मी सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की नीट बघा, तुम्हाला खूप काही मिळेल एवढं मात्र तुम्हाला मी शाश्वती नक्की देतो. नमस्कार मित्रांनो, जय श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, पहिल्यांदा मी आज तुमची माफी मागतो की बऱ्याच दिवसांपासून मी काही व्हिडिओ करू शकलो नाही. त्याची कारणं अशी आहेत की माझ्यावर असंख्य जबाबदाऱ्या पण आहेत. म्हणजे माझ्या घरच्या काही पारिवारिक जबाबदाऱ्या आणि काही नातेवाईक जे सणामुळे एकत्रित आले होते त्यांच्यासोबत काही वेळ घालवण्यासाठी मला थोडा वेळ तिथे द्यावा लागला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संघाचं काम. मी एक स्वयंसेवक असल्यामुळे माझ्यावरती संघाच्या पण कामाच्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्याचे उत्सव होता, त्याची तयारी मला करायची होती. त्यामुळे मला तिथे वेळ द्यावा लागला, म्हणून मी व्हिडिओ करू शकलो नाही. त्यामुळे पहिल्यांदा मला तुम्ही माफ करा. तर असो, आजचा विषय जो आहे ना मित्रांनो, आजचा विषय हा मी करण्यामागचं एक मूळ कारण असं आहे की मला हे बऱ्याचशा लोकांनी सांगितलं की बाबा तू असा एक व्हिडिओ कर की ज्याच्यामधून तू तू स्वतः कसा विचार केलास हे तू लोकांना सांग, किंवा ज्या परिस्थितीमधून तू आलास बाहेर. परिस्थिती अशी होती की जेवढं कमवलेलं होतं ना, भरपूर कमवलं होतं मी कमी वयामध्ये, तेवढं सगळं काळाने असं माझ्यापासून हिरावून घेतलं की मलाही कळलं नाही. सगळं गेलं, मान सन्मान पैसा आणि सगळं शून्य होऊन गेलं. जे काही करायला जायचो त्याच्यातनं हाताला काही यायचं नाही. आणि पूर्ण अशी नियतीने असा खेळ केला माझ्याबरोबर की मला पूर्ण शून्य किंबहुना शून्यापेक्षा मायनस मध्ये मला आयुष्य घेऊन गेलं. आणि मग ते क्लेश रोजचे व्हायचे, कोणाकोणाचे फोन पैशासाठी कशासाठी वगैरे वगैरे असे फोन यायचे. नातेवाईक पण यायचे, ते पण म्हणायचे अरे बाबा हे काय होऊन बसलं, तू हे काय केलं. आणि मग काय आता कोणी हसायचे माझ्यावर, मग टिंगल टोमणे अशा बऱ्याचशा गोष्टी. मग त्याच्यावर त्याचा पूर्ण म्हणजे खूप त्रास व्हायचा या सगळ्या गोष्टींचा. म्हणजे मनामध्ये असं कुढत जायचो मी, काय होईल आता पुढे. म्हणजे मूळ त्याच्यामध्ये झालं असं की मग बाबा आता पुढे काय आहे का शिल्लक आपल्यासाठी, हे असले प्रश्न मी विचारायला सुरुवात केली. बाबा काहीच नाही, आता सगळं संपलंय. आता लोकांना फेस करणं मला शक्य नाही राहिलेलं. कारण ज्या पद्धतीने मी जीवन राहिलो होतो त्या पद्धतीच्या पूर्ण व्यस्त आयुष्य जगायची पाळी माझ्यावरती आली होती. घोर निराशा, खूप भीती. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की त्या मनामध्ये ज्या येणारे जे विचार होते, या विचारामध्ये एकही सगळा अंधार, पूर्ण सक्षम म्हणजे पूर्णपणे अंधारमय सगळं झालं होतं, ज्याच्यामधनं काही मार्ग दिसायला तयार नव्हता. मग मला त्या वेळेमध्ये मला जे माझा स्वभाव झाला होता, इतकी भीती की म्हणजे मी अक्षरशः दार लावून एका रूम मध्ये कोंडून घ्यायचं स्वतःला. म्हणजे कोणी माणसांमध्ये जायची भीती वाटायची, समाजामध्ये वावरायची भीती वाटायची, घरातले पण चालायचे नाहीत, एकटा स्वतः एकल कोंडा पूर्णपणे असं सगळं झालं होतं. कारण इतकं म्हणजे प्रचंड याच्यामध्ये मी गेलो होतो. अशाच क्षणी खूप एक काय म्हणतात त्याला, एक क्षण असा आला आयुष्यात की आत्महत्या करायचा मी
निश्चय केला की आता संपवून टाकायचं, आता झालं सगळं, संपलं आता. मग झालं ते प्रकार सगळा केला. सुदैवाने, म्हणजे माझ्या सुदैवाने म्हणा किंवा काय असेल मला माहित नाही, पण त्या याच्यातनं मी जवळजवळ मला माझ्या परिवाराने आत्महत्येच्या त्या प्रोसेस म्हणण्यापेक्षा मी केलीच होती, पण मला ते त्यांना समजलं म्हणा किंवा ते आले वेळेवर, ते दार बीर तोडून मला त्यांनी खाली उतरवलं आणि सगळं झालं. बरेचसे मग त्याच्यात ते काही त्याच्या मागचे येणारे होते ते सगळ्या गोष्टी घडल्या, मग ते झालं, आलो. मग असं ठरलं की मला काउन्सिलिंगची गरज आहे. काउन्सिलरकडे नेलं. आणि हे तुम्हाला पण मी मूळ सांगतो, जर तुम्हाला तुमच्या स्वभावामध्ये किंवा तुमच्या परिवारातल्या कुठल्याही माणसाच्या स्वभावामध्ये जर तुम्हाला फरक वाटला, बदल वाटला, निराशेमुळे झालेल्या जी काही तुमच्या चढ उतार असतात, त्या उतारांमध्ये जर का आपल्या वागण्यामध्ये जर जवळच्या लोकांचे किंवा आपल्या वागण्यामध्ये बदल झाला, तर मित्रांनो अजिबात संकोच न करता चांगल्या तज्ज्ञांचा, अगदी डॉक्टरांचाही सल्ला घ्या. कारण काय असतं माहिती का, ह्या धगाधकीच्या जीवनामध्ये ह्या गोष्टींकडे कोणी लक्ष देत नाही. पण आज तुम्हाला माहिती का, तरी भारतामध्ये आपण सामाजिक व्यवस्थेमध्ये किंवा कौटुंबिक व्यवस्थेमध्ये राहत असल्यामुळे ह्या असल्या गोष्टी मध्ये आपल्याला फारशी गरज पडत नाही, कारण कुटुंबातले लोक, माणसं आपल्याला सांभाळून घेतात बऱ्याचशा वेळेला. पण काही ठिकाणी, म्हणजे अगदी तुम्ही पाश्चिमात्य देशामध्ये गेलात तर 10 पैकी किमान 3-4 लोक मनोविकार रुग्ण आहेत. आणि याच्यामध्ये असं नाही, असं समजायची गरज नाही की आपण वेडे झालो आहोत का, किंवा आपण, हे सगळे आपल्या मानसिक जे खेळ असतात ना, याला बऱ्याचशा वेळेला वैद्यकीय इलाजाची सुद्धा गरज असते. आपल्याला ओळखता आलं पाहिजे. जे काही बदल, चिडचिड किंवा कुठल्या पण अगदी भीती, किंवा त्याला आपण म्हणू की फोबिया म्हणा, किंवा जी एन्झायटी असते, चिंता असते, तर ह्या गोष्टींमध्ये मधून बाहेर काढण्यासाठी बऱ्याचशा वेळेला वैद्यकीय सल्ल्याची पण गरज असते. तर ते करा. म्हणजे ते केल्यामुळे काय होतं माहिती का, गोष्टी आपल्याला सोप्या होतात. म्हणजे ह्या गोष्टींचा आपण विचार करून त्या गोष्टी वेळेच्या वेळी जर केल्या ना, तर आपल्याला मार्ग सापडणं किंवा आपल्याला गोष्टीचं आकलन करणं सोपं जातं. त्यामुळे जर का तुमच्या जवळ कोणी असे असतील किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये, किंवा तुम्ही स्वतः जरी ह्या परिस्थितीमधनं जात असाल, तर कृपा करून मी तुम्हाला हे सांगेल की आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या, किंवा कुठल्या तरी काउन्सिलरच्या बरोबर तुम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांचा सल्ला घेऊन त्यांच्या बरोबर बसून तुम्ही मार्ग काढता येईल का हे बघा. कारण औषधही आहेत त्याच्यावरती, बरेचसे उपायही आहेत, ते करा. मग त्याच्यामुळे काय झालं, मलाही तसं झालं. आणि मला जे काही सांगितलं त्यांनी की बाबा तुला, म्हणजे मला औषधच करायला लागेल. मला जे होतं, जो आजार होता त्याचं नाव होतं सिव्हिअर सायक्रेटिक डिप्रेशन डिसऑर्डर. तर त्याच्यासाठी मला 6 महिने ते वर्षभर, मला जसं हिशोबाने, तर मला औषधं पण घ्यावी लागली. पण त्या औषधांचं काही महिने असं प्रमाण होतं की त्याच्यामुळे मला बाहेर जाणं हे सुरक्षित नव्हतं, कारण गाडी चालवणं, बाकीच्या सगळ्या गोष्टी. तर मला घरात बसून जे काही मला करता येईल ते मला सांगितलं होतं. तर मी तसं केलं. मला त्यांनी सांगितलं की बाबा तू चांगला विचार कर, त्याच्यासाठी तू तुला आवड असेल तर तू वाच, अभ्यास कर काही गोष्टींचा, आणि मग तुला आपोआप काही दिवस औषधं तर तुला मदत करतील, शिवाय तुलाही तुझी मदत स्वतःची घ्यावी लागेल. तुला आध्यात्मिकतेकडे जाता येते का बघ. मग मी विचार केला, आध्यात्मिकतेकडे जर जायचं असेल तर आधी आध्यात्मिकता काय आहे ते समजून घेतलं पाहिजे. मग मी अभ्यास करायला सुरुवात केला. आणि तुम्हाला सांगू का की खरं सांगतो की माझ्या कुटुंबामधल्या लोकांनी मला ह्या परिस्थितीमध्ये जी साथ दिली ती मी तुम्हाला शब्दात पण वर्णन करू शकत नाही. माझ्या बायकोनी अक्षरशः मला जे काही लागायचं ह्या वेळेसमध्ये, माणसं असं नाहीतर म्हणतात की बाबा हा काय आता रिकाम तिकडे घर कोंबडा घरात बसून राहतो वगैरे वगैरे, पण माझ्या बायकोनी ते समजावून घेतलं. मला जे काही लागत होतं मला सगळं घरात आणून दिलं. पुस्तकं म्हणा, माझ्या लागणाऱ्या वस्तू म्हणा, काय जे काय असेल ते मला घरात आणून दिलं. आणि मग मी अभ्यास केला, मी अध्यात्माचा अभ्यास केला, मी धर्माचा अभ्यास केला, मी विचारांवरती माझ्या काम केलं. आणि मग मला जे काही बदल जे काही जाणवायला लागलं, आशावाद जो काही आहे तो माझ्या आपोआप जागृत व्हायला मदत झाली. मित्रांनो, मी एक गोष्ट सांगू का तुम्हाला, आज मी तुमच्या पुढे मी व्यक्त होतोय कारण का माहिती का, की मला सांगण्याचा उद्देश काय माहिती का, मला हे सांगायचंय माहिती का, की आत्मविश्वास जो असतो ना, हा आत्मविश्वास जेव्हा तुमच्यामध्ये येतो
किंवा त्याच्यापेक्षा जास्ती मी उलट सांगेल की आत्मविश्वास जेव्हा तुमचा जातो ना, तेव्हा खरं तुम्ही शून्य होत असता. आपलं सगळं काम जे करत असतो ना आयुष्यामध्ये, तो आपला आत्मविश्वास असतो. आणि आत्मविश्वास जे असते ना, ती आपली भीती आणि चिंता या दोन गोष्टी खाऊन टाकत असतात. तर हा आत्मविश्वास आपल्या आतल्या जागृत कसा करायचा किंवा मी कसा केला हे तुम्हाला मी सांगतो. आत्मविश्वास जर जागृत करायचा असेल आपल्या स्वतःमधला, तर सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आपण करायची पहिले, की परिस्थितीचा स्वीकार करून टाकायचा. आणि दुसरी गोष्ट काय करायची माहिती का, की जबाबदारी घ्यायची. जबाबदारी अशी की मी जर हे केलं नाही तर कोण करणार, हे मला केलं पाहिजे. माझा परिवार ही माझी जबाबदारी आहे. आणि माझ्यामधले जे विस्कटलेले आहे ना, ते एकत्र जेव्हा करतो ना आपण, म्हणजे जे काही वाईटामध्ये जेव्हा विस्कटतं ना सगळं, त्याच्यामध्ये असंख्य अशा चांगल्या गोष्टी असतात ना, त्या पण विखुरल्या जातात आपोआप. ते इतक्या लांब जातात आपल्यापासून, जे आपल्यात चांगलं असतं ना ते इतकं लांब निघून जातं की आपल्याला ते जे जतन करून ठेवलेलं असतं आपल्यामध्ये, ज्याच्यामुळे ज्या आत्मविश्वासामुळे आपण आयुष्यामध्ये काहीतरी करून दाखवलेलं असतं, त्या गोष्टी जेव्हा आपल्यापासून लांब जातात ना, तिथं सगळी गोची होते. मग मी काय केलं माहिती का, मी अशा गोष्टीचा अभ्यास केला खरं तर, की ज्या माझ्यामध्ये पॉझिटिव्ह होत्या, ज्या माझ्यामधल्या सकारात्मक गुण होते, जे प्रत्येकात असतात, तुमच्यामध्येही आहेत. त्या सकारात्मक आपले गुण जे आहेत, त्या गुणांवरती काम करायचं पहिले. जेव्हा आपल्याकडे वेळ मिळतो ना, तेव्हा आपल्यामध्ये काय आहे त्या चांगल्या गुणांना शोधायचं आपल्यातल्या, जे आपल्यापासून लांब गेलेलं असतं, ह्या भयामुळे म्हणा किंवा चिंतेमुळे म्हणा. तर त्या गुणांवरती काम केलं की आपला आत्मविश्वास निर्माण होतो. आणि तो आत्मविश्वास जो आहे ना, तो आत्मविश्वास खऱ्या अर्थाने आपल्याला समाजामध्ये परत जायला मदत करतो. जग आहे ना मित्रांनो, हे उगवत्या सूर्याला नमस्कार करते. खरं सांगतो, जे कोणी लोकांना अशी निगेटिव्ह, रडणारी, कुढणारी लोक आपल्या जवळ पण नको असतात. आणि अशी लोक आली ना की मग आपल्याला समाज टाळायला लागतो. लोकांना फक्त आहे ना काय असतं माहिती का, की काय ज्याचे एनर्जेटिक लोक किंवा ऊर्जात्मक लोक आसपास हवी असतात. आणि ही ऊर्जा जेव्हा आपल्यातली संपते ना, तेव्हा मग आपण आहे ना निग्लेक्ट व्हायला लागतो. तेव्हा मग आपण आहे ना म्हणजे दूर लोटले जातो. आणि मग जेव्हा दूर लोटलं जाते तेव्हा मग दुःख सुरू होतं. कारण आपण सामाजिक प्राणी आहोत. आपल्याला आपल्या जवळ हवं असतं सगळं, आपल्याला सगळं मनासारखं घडायला हवं असतं. आणि नियती असते ना मित्रांनो, नियती ही, तुम्ही हा नियतीचा खेळ पहिले समजून घ्या. हा नियतीचा खेळ आहे ना, हा आपल्या हातातच नाहीये. म्हणजे मी म्हणतो, ज्या गोष्टी, एखादी गोष्ट वाईट जरी झालेली असते ना आपल्या आयुष्यात, तरी त्याच्यातनं आपण शिकावं एवढी त्या नियतीची इच्छा असते. आणि त्याच्यातनं जेवढं लवकर आपण शिकू ना, तेवढं लवकर आपण त्यातनं बाहेर. म्हणजे मी अजून का मला वेळीच का मला त्या गोष्टींमध्ये माझ्या परिवारांनी का मला बाहेर काढून म्हणजे नेलं नसतं योग्य व्यक्तींकडे, किंवा योग्य व्यक्ती माझ्या संपर्कात आल्या नसत्या, तर मी अजून खूप दिवस मी त्या परिस्थितीत राहिलो असतो किंवा संपलोही असतो. पण मग ते माझ्या प्रारब्धात नव्हतं, ते माझ्या नियतीत नव्हतं. कारण त्या गोष्टी तेव्हाच होतात जेव्हा त्या नियतीला घडून आणायचं असतं. ही एक गोष्ट लक्षात घ्या. पण ते आपल्याला समजलं पाहिजे. जर वेळेत त्या आपण समजूनच नाही घेतलं तर मग कसं होणार. तर हे जे आहे ना, हे महत्वाचं लक्षात घ्या. मी सगळ्यात पहिले काय केलं माहिती का, अभ्यास तर मी केला. मी अध्यात्म तर समजून घेतलं. म्हणजे अध्यात्म म्हणजे काय माहिती का, अंधविश्वास आणि विश्वास याच्यामध्ये खूप अंतर आहे. आणि ते अंतर पहिले मी समजून घेतलं. मी विश्वास आहे माझा अध्यात्मावरती, माझ्या देवावरती विश्वास आहे, पण माझ्या कुठल्याही गोष्टीवरती अंधविश्वास मात्र अजिबात नाहीये. एक लक्षात घ्या, काय असतं माहिती का, बऱ्याचशा वेळेला मग ह्या अशा दुःखित, जे माणसं दुःखात असतात ना, त्यांचा गैरफायदा घेणारे या समाजात लोक आहेत. आणि ह्या लोकांपासून आपण सावध राहायला पाहिजे. आपल्याला विश्वास पाहिजे परमेश्वरावरती विश्वास ठीक आहे, पण मग बाकीच्या गोष्टींमध्ये त्या विश्वासाच्या त्या परिस्थितीमध्ये जेव्हा ह्या अंधविश्वासाकडे आपण निघून जातो ना, तेव्हा मग आपण अधिक त्या गर्तेत पोहोचत जातो. कारण मग आपण ज्या अपेक्षा बाळगतो ना, त्या अपेक्षा जेव्हा पूर्ण होत नाही ना, तेव्हा मग सगळी गडबड होऊन जाते. तर एक लक्षात घ्या, मी मनाशी पहिले एक गोष्ट ठरवली माहिती का, एक मला खूप छान लाईन वाचलेली आठवली. जर्रों में रहे गुजर कर चमक छोड़ जाऊंगा, पहचान अपनी दूर तलक
छोड़ जाऊंगा, खामोशियों की मौत गवारा नहीं मुझे, शीशा हूं टूट कर भी खनक छोड़ जाऊंगा. असं नाही मरणार मी. माझ्या आयुष्याचं काहीतरी ध्येय आहे, ते पूर्ण केल्याशिवाय मी जेव्हा केव्हा जाईल ना तेव्हा मी असं काहीतरी सोडून जाईल ना की ज्याचं नाव सुद्धा या जगामध्ये घेतलं गेलं पाहिजे. असं काहीतरी करून मी जाईल आणि बस. मग मी उठलो. मग मी लोकांच्या समोर जेव्हा अप्रोच व्हायला लागलो ना तेव्हा मग मला कोणी काही जरी बोललं, टोमने जरी मारलं तरी म्हणायचं हा ठीक आहे रे, चल येईल मी वरती, चल येऊनच दाखवतो मी. मी जेव्हा हे असं बोलायला लागतो ना आपण, तेव्हा ही सृष्टी आहे ना तुम्हाला मदत करते आपोआप. हा ठीक आहे, चल बघेल मी काय करायचं, बघतो मी. कारण काय करणार तुम्ही, तुम्ही जर का तुम्हाला कोणी कोणी पहिली गोष्ट म्हणजे एक लक्षात घ्या, तुम्ही आसरा शोधत जाल ना किती पण याच्यामधला, एका पॉइंट पलीकडे तुम्हालाच तुमच्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. मी हा विचार केला की अरे बाकीचं सगळं ठीक आहे, पण कमीत कमी माझा परिवार तर माझ्याबरोबर आहे. जी लोक माझ्यावरती प्रेम करतात ती लोक तर माझ्याकडे बाकीच्या गोष्टींकडे मी कशाला हे करू. आणि ह्या लक्षात घ्या, ह्याच परिस्थितीमध्ये आपल्याला समजतं की आपलं कोण आहे आणि परक कोण आहे. कसं सांगतो मी तुम्हाला, जेव्हा आपण काहीतरी करायचा प्रयत्न करतो ना तेव्हा काही लोक अशी भेटतात ना की ती लोक काय वाटतात आता काय करणार आहे तू, आता काय बघू काय. ही लोक तुमची नसतात, ही लोक तुमची नसतात. बघूया काय करतोय चल. पण जेव्हा तुम्ही काहीतरी करायची धडपड करता ना तेव्हा जी लोक तुमच्या पाठीवरती थाप मारतात ना आणि जी लोक तुम्हाला मदत करतात ना, मदत म्हणजे पैशातून पण नाही, ठीक आहे ते सोडा बाकीचं, पण मनाने ते म्हणतात ना ठीक आहे तू करतोयस ना चल, अरे तू आहेस, तू नक्की करशील. किंवा आपल्या व्यवसायामध्ये जर तुम्ही व्यवसाय करत असाल, नोकरी करत असाल, काही करत असाल, त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही जाता ना त्या ठिकाणी जेव्हा लोक म्हणतात नाही नाही तू काहीतरी करतोस बाबा, ठीक आहे तुला काय सपोर्ट पाहिजे मी करतो. किंवा तुमच्या व्यवसायामध्ये जी लोक तुमच्या याच्यामध्ये विश्वास ठेवून किंवा हा करतोय ना काहीतरी, चल याला मदत म्हणून आपण काहीतरी करू, अशी जी भावना होतात ना ती लोक तुमची असतात आणि ह्यांना कधी सोडायचं नाही. आणि हेच मला या परिस्थितीने शिकवलं की कोण आपलं आणि कोण परक आहे. मस्त मी ठरलं, मी ज्यांच्यावरती प्रेम करायला पाहिजे, ज्यांच्यामध्ये माझ्या भावना गुंतवल्या पाहिजे, ही लोक मी माझ्या आयुष्यामध्ये डिफाईन झाले, करून गेली. या परिस्थितीने मला हे दिलं. वाईट परिस्थितीचा मी म्हणजे त्या परमेश्वराचा ऋणी काय माहिती का, मला समजलं की माणसं कोण आहेत माझी. जो भ्रम होते ना माझे की हे माझा तो माझा, हा मला हे आणून देईल मग तो करेल तो बघून घेईल, काही नसतं. सगळ्या भ्रमातनं बाहेर निघालो मी की कोण आपल्या. आणि आपल्या एकदा तुम्हाला समजलं ना की आपली कोण आहेत, कोणावरती आपण विश्वास ठेवायला पाहिजे, कोणावरती आपण प्रेम करायला पाहिजे, तुमची प्रेमाची नाती एकदा समजली ना की मग त्याच्यासारखी गोष्ट होत नाही. मग तुम्हाला सगळं सापडतं. ह्या वाईट परिस्थितीमधून हे आपल्याला शिकायला मिळतं. आणि हेच तर आहे, तुम्ही ह्या बाजूने विचार करून बघा एखाद्या गोष्टीचा, किती पण तुमच्या जवळ दुःखाचा असू दे, त्या परिस्थितीमधून आशेचा फक्त एक किरण फक्त बघा की याच्यामधनं मी चांगलं काय निर्माण करू शकतो. नक्की होईल काय चांगलं. अहो बघा तुम्ही म्हणजे मी आज माझा व्यवसाय करतो, मी तुम्हाला खरं सांगू का, आज मी माझा व्यवसाय करतो ना त्या व्यवसायामध्ये सुद्धा माझी भावना काय माहिती का, आज ती कशी निर्माण झाली सांगतो. की आज माझ्याकडे काही नाहीये ना तर मी काय देऊ शकतो. तुम्ही जेवढ्या प्रमाणात द्याल ना, तुमचा व्यवसाय असू दे, तुमची नोकरी असू दे, तुमचं काही काम असू दे, त्या कामामध्ये आपण समाजामध्ये किंवा देशासाठी, आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या संस्कृतीसाठी, आपल्या धर्मासाठी आपण काहीतरी मूल्य निर्धारित करत असतो, काहीतरी व्हॅल्यू ऍडिशन करत असतो. तुम्ही सरकारी नोकरी करत असाल, तुम्ही एखादा व्यवसाय म्हणजे देण्याचं काम आहे, तेव्हा तुम्हाला मिळतं. बरोबर आहे की नाही. मला तुम्ही सांगा, तुम्ही काहीतरी दिलंच नाही तर तुम्हाला काहीतरी परत कसं मिळणार. नोकरीमध्ये तुम्ही काहीतरी मूल्य जर तुम्ही दिलीच नाही त्या नोकरीच्यासाठी तर तुम्हाला त्या नोकरीमधनं आउटपुट कसं मिळणार. तुम्ही फक्त आउटपुटचा आपण विचार जर करत बसलो की मला याच्यातनं हे मिळणार त्यातनं ते मिळणार, जास्तीत जास्त मिळवायचं कमीत कमी द्यायचं जर विचार करत राहिला तर कसं मिळणार. तुम्ही कुठंच जाल, तुम्ही त्याच्यातनं तुमच्या हातात काहीच येणार नाही. तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या नोकरीमध्ये तुम्ही काय देऊ शकता. मी आज तेच करतो. मी तेव्हापासून सुरुवात केली की माझा जो काही व्यवसाय करतोय मी त्या व्यवसायामध्ये मी काय चांगलं देऊ शकतो. जे मिळेल ते मिळेल, नाहीतरी तसंही माझ्याकडे काय आहे आज काहीच नाही. आयुष्य याच्यापेक्षा वाईट काय घडणार आहे माझ्या जीवनात, काय घडणार आहे याच्यापेक्षा वाईट. तर मी काहीतरी चांगलं देता येईल ना, जे काही मिळेल जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल. त्याच्यामुळे काय झालं, मला जी काही मला आत्मविश्वास तर झाला, पण मी काहीतरी चांगलं करतोय हे आणि जग बघत असतं या सगळ्या गोष्टी. तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा करता ना तेव्हा तुमच्या प्रत्येक गोष्टीचं मूल्यांकन होत असतं समाजामध्ये आणि हे तुम्हाला आपोआप मिळत राहतं. तुम्हाला सगळ्या गोष्टीचे फळ जे आहे ना हे बिलकुल मिळतं म्हणजे मिळतं. लक्षात ठेवा, तुम्हाला मी ही गोष्ट 100% विश्वास ठेवा माझ्यावर.
तुम्ही जेव्हा देण्याची भावना ठेवता ना, तेव्हा त्याच्या 10 पटीने तुमच्याकडे परत येतं. इतकं तुम्ही याच्या आणि तिथून मग मी सुरुवात केली. एक तर जबाबदारी घेतली, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, जबाबदारी घेतली आणि दुसरी गोष्ट म्हणजे भूतकाळाला डिलीट करून टाकलं, माफ करून टाकलं सगळ्यांना, आणि माफ करून टाकलं. आणि मग चालू राहिलो. आणि माझा आत्मविश्वास कधीच कमी होऊ दिला नाही. माझ्याकडचा पॉझिटिव्ह, माझी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी होती, मला पहिले ही गोष्ट समजली की कोण लोक माझी आहेत, हे तर पहिले समजलं. त्याच्यामुळे मग मला खूप सोपं झालं सगळ्या गोष्टी. मग त्याच्याशिवाय मग मी बाकीच्या गोष्टींकडे बघायचोच नाही. ह्या वाईट वेळेने मला हे जेव्हा सांगितलं ना की कोण तुझं आहे आणि कोण कसं आहे, हे तुम्हाला फक्त आणि फक्त वाईट वेळच शिकवू शकते, ही गोष्ट तर तुम्ही पक्की ध्यानात ठेवा. आणि मग नंतर सोपं होऊन जातं सगळं. आणि मग तिथून मग मी हळूहळू संयम, धीर ठेवला मी. आज 1 रुपया मिळतो ना, ठीक आहे, तर 1 रुपयाचे 10 झाले, 10चे 100 झाले, 100चे 1000 झाले, 1000चे लाख झाले, होत गेलं. पण मी 1 रुपया जरी आला तरी मी समाधान ठेवलं, 10 रुपये आले समाधान ठेवलं, 100 आले समाधान ठेवलं. जे काही मिळेल त्याच्यामध्ये मी ओरबाडण्याचा प्रयत्न मी कधीच केला नाही, म्हणजे नाहीच केला मी. कारण माझ्याकडे 1 रुपयाही तेवढाच होता, कारण सगळंच मायनस मध्ये होतं, शून्य होतं सगळं. त्यामुळे मग ठीक आहे, 1 रुपया आला त्याच्यात समाधान मिळत गेलं. एकाचे 10 झाले त्याच्यातही समाधानी होतो, 10चे 100 झाले त्याच्यातही समाधानी होतो, 100चे 1000 झाले त्याच्यातही समाधानी होतो, आणि 100चे जेव्हा लाख झालेत ना तेव्हाही मी समाधानी आहे. माझ्याकडे जे आहे ना त्याच्यात मी समाधानी तर नक्की आहे. मिळवायची मी धडपड करतोय किंवा मिळवायसाठी मी प्रयत्नशील आहे, पण आज माझ्याकडे जे काही आहे ना त्याच्यासाठी मी 100% त्या परमेश्वराचे मी कृतज्ञ आहे त्याचा, आणि मी आभार मानतो, आणि मी समाधानी आहे त्याच्याबद्दल जे काही माझ्याकडे आहे त्याच्यासाठी. कारण मला बाकीचं त्याच्यासाठी वेगळं काहीतरी उगाच फालतू हे करायची गरज नाही, मला अस्थिर करायची गरज नाही अजून जास्त मिळवण्यासाठी. हे आहे, हे धोरण जे आहे ना आयुष्यातलं, हे धोरण खूप महत्वाचं असतं. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक गोष्टींवरती व्यवस्थित विचार करून त्या गोष्टीचं नीट मूल्यांकन करायला हवं. मी केलं ते मूल्यांकन की आपल्यासाठी महत्वाची गोष्ट काय आजच्या घडीला, आपल्या स्वतःचा स्व जाणून घेणं, आपल्यामधल्या चांगल्या गोष्टींचं आधी आकलन करा. वाईट गोष्टींना फेकून देणं अवघड जरी असलं तरी ते करावंच लागेल, त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि मग जर मार्ग नाही तर आपल्याला त्या हिशोबानेच गेलं पाहिजे, ही गोष्ट पहिले ध्यानात ठेवा. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मी ही गोष्ट आता करणार आहे. आपला आत्मनिर्माणाची तर सिरीज झाली, आता तुम्हाला मी 3 गोष्टीचे 3 व्हिडिओ असे देणार आहे की मी 3 मंत्र, हे 3 मंत्रांच्या वरती मी काम केलं. त्याच्यासाठी माझी मनस्थिती मला सुधारायला मदत झाली, घरातली स्थिती, माझी जी एनर्जी होती ती घरातली एनर्जी सुधारायला मदत झाली. तर ते मंत्र मी ज्या पद्धतीने त्याचा अभ्यास केला किंवा ज्या पद्धतीने मी ते उच्चारण केलं, ते 3 मंत्र मी तुम्हाला पुढच्या 3 व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय मी तुम्हाला सांगतो की जरी तुम्हाला उच्चारता आले नाही तरी सुद्धा फक्त त्या पद्धतीने जे मंत्र मी म्हणणार आहे ते फक्त तुमच्या घरामध्ये तेवढे लावून त्याचं जे आवर्तन आहे, म्हणजे तो जो व्हिडिओ तो पूर्ण करायचा रोज. म्हणजे मी 3 मंत्र, म्हणजे पहिला म्हणजे ओंकार, दीर्घ ओंकाराचा मंत्राचा एक व्हिडिओ करणार आहे, दुसरा मंत्र म्हणजे गायत्री मंत्र, आणि तिसरा म्हणजे महामृत्युंजय मंत्र. या 3 मंत्रांचे 3 व्हिडिओ माझ्या पुढचे येणारे असणार आहेत. आणि मी काही करणार नाही, मी फक्त त्या मंत्राच्या कंटिन्यू जाप करणार आहे. आणि त्या जापामधनं जे काही तुम्ही फक्त तुमच्या घरामध्ये, तुम्ही तसंही आपण घरामध्ये लावतो, पण ते मग गायत्री मंत्र सुद्धा म्युझिकल वगैरे, पण ज्या पद्धतीने ते मंत्र उच्चारला गेला पाहिजे किंवा त्याची आवर्तने ज्या पद्धतीने झाली पाहिजेत ना त्या पद्धतीने ती नसतात. तर मी तेच करणार आहे की एका विशिष्ट पद्धतीने त्या मंत्रांची आवर्तनं घेणार आहे. काही वेळ, साधारणपणे 25 मिनिटं, 21 मिनिटं ते 25 मिनिटाचे ते व्हिडिओ असतील. तेवढं फक्त तुम्ही, म्हणजे ओंकार तुम्ही पहिले सकाळी रोज ओंकाराचा बरोबर गायत्री मंत्राचा व्हिडिओ लावायचा सकाळच्या टायमाला. हे 3 व्हिडिओ तुम्ही पहिले ऐका, म्हणजे व्यवस्थित तुमच्या घरामध्ये लावा, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही स्वतः ते म्हणायचा प्रयत्न करा. आणि तिसरा म्हणजे महामृत्युंजय मंत्र, हा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी तुमच्या घरामध्ये तुम्ही नक्की लावा. तुम्हाला बदल 100% होतील, म्हणजे होतील. तुम्हाला जेव्हा बदल होतील तेव्हा मग तुम्ही मला पाहिजे ते कमेंट करा, माझ्या व्हॉट्सअपवरती तुम्ही सांगा. आणि हे गोष्ट मी स्वतः केलेली आहे, आणि ही गोष्ट त्या पद्धतीने मी
ते मंत्रांच्या आवर्तन केलंय आणि त्या पद्धतीने मला हे झाले. तुम्ही सुरुवातीला ते ऐका तुमच्या घरामध्ये आणि मग नंतर त्या पद्धतीने तुम्ही ते करा. तुम्हाला तुमची मनस्थिती तुम्हाला सुधारण्यामध्ये खूप मदत होईल. तुम्हाला काही अडचणी जरी नसतील ना आयुष्यामध्ये तरी सुद्धा तुम्ही एक अभ्यास करा, तुमचं आयुष्य अजून सुगम होऊन जाईल, छान होईल सगळं. आणि स्वामींनी मी ह्या चॅनलचं नाव स्वामी सिद्धी का ठेवलंय माहिती का तुम्हाला? स्वामींनी मला सगळं काही दिलंय मित्रांनो. स्वामींनी मला कुठून कुठं नेलंय. म्हणजे आज मला ते सांगतात माहिती का प्रत्येक वेळी की अरे बाबा तुझ्या आयुष्याचं काहीतरी ध्येय आहे. मी तुला जे आज जिवंत ठेवलंय ना त्याच्या मागे काहीतरी आहे, एक कारण आहे. त्या कारणासाठी मी तुला जिवंत ठेवलंय, ते काम तू कर. त्याच्यासाठी आज तुमच्या समोर मी बसलोय मित्रांनो. हे उगाच नाही चाललेलं. त्या स्वामींनी मला जे दिलंय ना, जे त्याच्यातनं मला जे मिळालंय ना, त्याची मी नाही कल्पना करू शकत. म्हणजे तुम्हाला मी नाही सांगू शकत शब्दांमध्ये. तर हे करा आयुष्यात. मला हेच सांगायचंय की कदाचित म्हणूनच तुम्ही माझ्याबरोबर जोडले गेलेले आहात आणि म्हणूनच हे सगळं काही चाललेलं आहे. काहीतरी प्रयोजन आहे, काहीतरी घडणार आहे माझ्याकडनं, मला असं वाटतं कायम. म्हणून मी हे रोज करतो. मला काही अपेक्षा नाही, फक्त माझ्या आतमध्ये जे येतं रोज ते तुम्हाला तुमच्या समोर सांगणं. माझ्यामुळे जर लोकांची कोणाच्या आयुष्यामध्ये काही फरक पडला तर मला त्याच्यासारखं दुसरं काही मिळणार नाही. हेच माझ्यासाठी ह्या कामाचं हे असेल आणि तेच माझ्यावरती झालेली ही त्या स्वामींची कृपा आहे. असो मित्रांनो, माझ्याबरोबर जोडले राहा. माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तुमचे कमेंट नक्की करा. एवढे संकुचित नका हो. कमीत कमी कमेंट करून माझ्या व्हिडिओला लाईक तरी करा की जास्तीत जास्त ह्याचा प्रसार होईल. जास्तीत जास्त विचार, चांगले विचार समाजामध्ये जास्तीत जास्त पोहोचवले जातील. मी कोणी ज्ञानी पंडित नाहीये, पण माझ्याकडे एक दृष्टिकोन आहे, ज्या दृष्टिकोनावरती माझा विश्वास आहे तो मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. असो मित्रांनो, एवढंच बोलून मी आज थांबतो. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.